नमस्कार मंडळी, मी हर्षालीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहे परफेक्ट पद्धतीने जीरा राईस कसा बनवायचा। तर त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये तांदूळ घेतलेला आहे, त्याच्यानंतर मी 2 मोठे चमचे तूप घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर एक तमालपत्र घेतलेला आहे, दालचिनीचा तुकडा आणि मोठी वेलची आणि एक लाल मिरची सुद्धा घेतलेली आहे। त्याच्याबरोबर एक मोठा चमचा मी जिरे सुद्धा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पाण्याचं प्रमाण हे भाताच्या घेतलेल्या बाउल नुसार आपण त्याचं प्रमाण घेणार आहे। त्याच्यानंतर गॅस चालू करून मी त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे। हा जीरा राईस भात मी पॅन मध्ये करणार आहे। पॅन घेतला, त्याच्यानंतर मी त्यात 2 मोठे चमचे तूप टाकून घेतलं। तूप टाकल्यानंतर तूप थोडंसं हलकं गरम झाल्यानंतर मी त्यात एक तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, मोठी वेलची टाकून घेतलं आणि ते हलकंसं भाजून घेतलं। ते भाजल्यानंतर मी त्याच्यात लाल मिरची सुद्धा टाकली आणि लाल मिरची सुद्धा मी छानपैकी भाजून घेतली। हे सर्व भाजल्यानंतर मी त्यात एक मोठा चमचा जिरे टाकून घेतलं। जिरे लाल होईपर्यंत भाजल्यानंतर मी त्यात तांदूळ टाकून घेतलं। मी तांदूळ ऑलरेडी धुवून घेतलं होतं। तांदूळ मी त्याच्यात छानपैकी भाजून घेतलं। आपल्याला तांदूळ भाजल्यानंतर त्याच बाउलने आपल्याला पाण्याचं प्रमाण टाकायचं आहे। आपण 1 वाटी तांदूळ घेतला असेल तर मी त्यात 2 वाटी पाणी टाकलेलं आहे। 2 वाटी ते बाउल पाणी टाकलेलं आहे। तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता, प्रत्येकाचं तांदूळ हे वेगवेगळं असू शकतं। मी त्याच्यात पाणी टाकून घेतल्यानंतर त्याला छानपैकी मिक्स करून घेतलं। भात मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम ही हाई करायची आहे स्टार्टिंगला, जेणे आपला भात उकळेल। उकळल्यानंतर आपल्याला त्या भातामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला अधूनमधून चेक करत राहायचं आहे की आपला भात शिजला आहे किंवा नाही, आणि तो आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण काढल्यानंतर आपण चेक करायचं आहे। आपण एक सुरी किंवा एक चमचा घ्यायचा आहे आणि ते आपल्याला त्यात भातात टाकून 2-3 ठिकाणी टाकून त्याला पाणी लागतंय की नाही ते चेक करायचं आहे। पाणी लागत नसेल तर आपला भातात शिजला असं म्हणायचं, भातात पाणी राहिलेलं नाहीये। त्याच्यानंतर आपण तो भात पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून गॅस पूर्णपणे बंद करून आपल्याला ते 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर नंतर कोथिंबीर टाकून आपला परफेक्ट पद्धतीने जीरा राईस तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।